दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मैत्री चाटते गायब होऊन मना मैत्री चाटते गायब होऊन मना जाबिलग तू तिला जाबिलग तू तिला वासरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. धन्यवाद आळंजकर सर. वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दादा दानवे, त्याचबरोबर आमचे सर्वांचे नेते कार्यसम्राट आमदार वैजापूर विधानसभा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी येऊन ठेपलाय शिवसेनेचे उपनेते महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दादा दानवे, वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे, कृष्णा भाऊ डोंगाकर, अविनाशजी पाटील, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र पाटील देवकर, पंचायत समितीचे सभापती सुनील केरे, कृषी उत्पन्न बाजार समिती लासूरचे सभापती रवींद्र पाटील पोळ, दूध संघाचे उपाध्यक्ष दिलीपजी निरफळ, त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चुकून ज्यांचा नामोल्लेख करायचा राहून गेला असेल असे सर्व शिवसेनेचे मान्यवर अवघ्या काही क्षणात या शिवव्याख्यानाला सुरुवात होणार आहे. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होता असे शिवसेनेचे उपनेते महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता असे शिवसेनेचे उपनेते महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दादा दानवे, वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेशजी बोरनारे, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे स्टेजवर कुणीही गर्दी करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्टेजवर कुणीही गर्दी जास्त लोकांनी करू नये. शिवसेनेचे उपनेते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार कैलास पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपणासही विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी मंचावर स्थानपन्न व्हावे. या ठिकाणी शिवसेनेची मुलुक मैदानी तोप उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दादा दानवे, वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील साहेब, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे, कृष्णा भाऊ डोणगावकर, अविनाशजी पाटील, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र देवकर, पंचायत समितीचे सभापती सुनील केरे, कृषी उत्पन्न बाजार समिती लासूरचे सभापती रवींद्र पाटील पोळ, दूध संघाचे उपाध्यक्ष दिलीप पाटील निरफळ, वरकड गुरुजी संतोषजी काळवणे सर, राजूभाऊ वरकड, रत्नपूरचे तालुका प्रमुख, सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. सर्व उपस्थित मान्यवर यांना विनंती आहे. माजी उपनगराध्यक्ष रावसाहेबजी तोगे, सर्व उपस्थित मान्यवर ज्यांचा चुकून आम्ही या ठिकाणी नाम उल्लेख करायचं राहून गेला असेल अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी करायचं आहे. सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करायचं आहे. मंचावर झालं का? उपस्थित शिवसेनेचे उपनेते, महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोप प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दादा दानवे, वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक रमेशजी बोरनारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील साहेब, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे, कृष्णा भाऊ डोणगावकर, अविनाशजी पाटील, त्याचप्रमाणे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र देवकर, पंचायत समितीचे सभापती सुनीलजी केरे, कृषी उत्पन्न बाजार समिती लासूरचे सभापती रवींद्र पाटील पोळ, दूध संघाचे उपाध्यक्ष दिलीपजी निरफळ, सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती होईल. या ठिकाणी संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा देवयानीताई डोणगावकर तसेच माजी अध्यक्षा लताताई पगारे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचंही शिवसेना गंगापूर शहराच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो. रत्नपूरचे तालुका प्रमुख राजूभाऊ वरकड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. गंगापूरचे तालुका प्रमुख सुभाष पाटील कानडे, शिवाजी महाराज यांची आरती या ठिकाणी संपन्न होईल. सर्व श्रोतेगणांना विनंती आहे, आपण जागे उभं राहून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती या ठिकाणी संपन्न करूया. शंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. सर्व उपस्थित मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांचं एकत्रितपणे स्वागत गंगापूर शिवसेनेच्या शहराच्या वतीनं सर्व उपस्थित नगरसेवक मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यायचे सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. स्वागत समारोहामध्ये आपण जास्त वेळ याच्यासाठी घेतला नाहीत का गेल्या अनेक वेळेपासून आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण या ठिकाणी येऊन ठेपलाय. मी विनंती करतो या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते शिवसेनेचे उपनेते माननीय नितीनजी बानगुडे साहेब इथे उपस्थित आहेत. माझे सहकारी आमदार मान्य रमेश पाटील बोरनारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या या तालुक्याचे माजी आमदार कैलासरावजी पाटील साहेब, उपस्थित भाऊ सांगळे, कृष्णा पाटील, देवयानीताई, पगारेताई, मच्छिंद्र सोनवणे, पोळ पाटील, सुभाष कानडे, रावसाहेब तोगे, सुनील केरे, संतोष काळवणे, राजू वरकड सगळे उपस्थित आहे. अविनाश पाटील उपस्थित आहे. सर्व नगरसेवक भाग्येश, विजू, प्रकाश जयस्वाल, सर्वच्या सर्व मंडळ उपस्थित आहे. मला असं वाटतं कोणीही भाषण न करता मी डायरेक्ट नितीन पाटील बानगुडे यांना आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा अशी विनंती करतो. जय भवानी. अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या घडण्याचा आणि घडवण्याचा विषय आहे. युगायुगातून एखादा युगपुरुष जन्माला येतो आणि युगायुगांना प्रेरणा देत राहतो. अशा युगपुरुषाचा जयंती उत्सव हा खरं तर प्रेरणा उत्सव. शिवसेना गंगापूर शहर यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा उत्सवासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले
सन्माननीय आमदार अंबादासजी दानवे, सन्माननीय आमदार रमेशजी बोरनारे, सन्मान्य कैलासजी पाटील, सन्मान्य कृष्णाजी पाटील, सन्मान्य भाऊ सांगळे, सन्मान्य अविनाशजी पाटील, सन्मान्य देवयानी डोणगावकर, सन्मान्य लताताई पगारे, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य आणि उपस्थित आपण सर्व. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. मगाशी मी येता येता दानवे साहेब, आपण परवा अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिला. सूर्यास्ताच्या वेळेला पाहिलेला तो युगपुरुषाचा पुतळा नव्या युगाची चाहूल देणारा ठरला. जगाच्या पाठीवर आतापर्यंत माझ्या माहितीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं इतकं भव्य कुठंही अनावरण झालेलं नसेल. ते संभाजीनगरमध्ये झालं. खर तर माणूस गेल्यावर त्याचे पुतळे स्मारक होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्याच्या कर्तृत्वाची स्मारकं उभारली गेली तर हे भाग्य शिवरायांच्या वाट्याला आलं. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले. आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराजांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मंदिराचा परिसर महाराज निहाळत होते. महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण या मंदिराला घाट नाही. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असेल, अनेकांनी तो परिसर पाहिला असेल, पण त्या मंदिराला घाट बांधावेत असं वाटलं ते फक्त शिवाजी महाराजांना. खरं तर ते घाट नसते बांधलं तरी काही फारसं बिघडलं नसतं. महाराजांना सांगता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, आपण महाराष्ट्राचे, मंदिर आंध्र प्रदेशात. पण हा संकुचित विचार महाराजांनी केला नाही. एके दिवशी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिरात दर्शन घेऊन महाराज बाहेर पडले. मंदिराच्या कळसाकडे पाहिलं आणि कळसाकडे पाहताना महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण चौथ्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. ते अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. महाराजांना वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण केलं पाहिजे, या मंदिराला पूर्णत्व दिलं पाहिजे. महाराजांनी तत्काळ आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले. हे अपूर्ण राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली आणि महाराजांनी तत्काळ त्यांच्या हातावरती रक्कम ठेवली. हे चौथं गोपूर बांधा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला चालते झाले. आंध्रातल्या त्या मजुरांनी अपूर्ण राहिलेलं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. आणि पूर्ण झाल्यावर ते मजूर चर्चा करत बसले, ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकांनी हे अपूर्ण गोपूर पाहिलं असेल, पण ते बांधावं असं वाटलं कुणालाच नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अरे धन्य या राजाचं हे थोर पण लोकांना कळायला हवं. हा राजा सतत आपल्या समोर असायला हवा, आपल्याला प्रेरणा देत राहायला हवा. काय करता येईल. आणि एक मजूर म्हणाला असं केलं तर श्रीशैल मल्लिकार्जुनच्या या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आश्चर्य वाटेल. आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि आंध्र प्रदेश मधल्या श्रीशैल मल्लिकार्जुनच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीतलं महाराजांचं हे पहिलं स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटक मध्ये आले. बेलवाडी नावाचं ठाणं आहे. सावित्रीबाई देसाई नावाची ठाणेदारीन तिथं राज्य करतीये. आमचा सखोजी गायकवाड नावाचा सरदार, त्याला वाटलं सगळं जिंकत निघालोच आहे तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. त्यांनी काही सैन्य घेतलं आणि सरळ त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठी चिवट आणि जिद्दीची, तिनं या सखोजीचा सपशेल पराभव केला. सखोजीला सल झोंबला. आपला पराभव झाला हे जर महाराजांना कळलं तर
त्याने आणखी सैन्य गोळा केलं आणि प्रचंड ताकदीनं त्या बेलवडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात सखोजीने तिला कैद केलं. महाराजांच्या सामने चला. सावित्रीबाई देसाई निघाल्या, पण जाताना अचानक थबकल्या, पाठीमागं वळाल्या. स्वतःच तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई देसाई महाराजांच्या सामने उभा राहिल्या. सावित्रीबाईंना माहिती आहे आपण पराभूत आहोत, आपण कैदी आहोत. हा राजा आता आपल्याला शिक्षा सुनावणार, हा राजा आता आपलं राज्य घेणार, हा राजा आपल्याला सजा देणार. पण महाराजांनी काही सजा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई झरदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि सावित्रीबाई म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे, काही शिक्षा द्यायची ती मला द्या, पण या सगळ्या प्रसंगात माझ्या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असणाऱ्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं. दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा सुनावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? सखोजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या भगिनी म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काय कळे ना, कैसा राजा ऐसा राजा होणे नाही. अरे पराभूत आहे, कैदी आहे, माझं राज्य घ्यायचं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला बहीण मानून चोळी बांगडीसाठी नवं राज्य जोडून देतो, माझ्या मुलाच्या दूध भाताची व्यवस्था करतो. कैसा राजा. या राजाची ही कीर्ती चिरंतन राहिली पाहिजे. या राजाचं हे मोठेपण लोकांना कळालं पाहिजे आणि ते कळावं यासाठी या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं हे शिवाजी महाराजांचं दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीतलं महाराजांचं हे दुसरं जिवंत स्मारक आहे कर्नाटक मध्ये. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी राज्य उभारलं, पण राज्य उभारण्याआधी महाराजांना माहिती आहे राज्य उभा करणं सोपं आहे, राज्य राखणं कठीण. राज्य उभा करण्यापेक्षा राज्य चिरंतन कसं राहील याचा विचार महाराजांनी आधी करून ठेवला. या हिंदुस्थानात राज्य नव्हती असं नाही, अनेक राज्य होती. विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. उद्या आमचं हे स्वराज्य उभा राहील आणि नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. महाराजांनी स्वराज्याला, महाराष्ट्राला धोका कुणापासून, शत्रू कोण आहेत, कुठून आलेत, सारा विचार केला. महाराजांच्या लक्षात आलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. धोका समुद्रावर नाही. देश आमचा, देशातला समुद्रही आमचा, पण समुद्रात आमची नौका जर खालायची म्हटलं, समुद्रातून आम्हाला प्रवास करायचं म्हटलं तर पोर्तुगीजांकडनं परवानगी पत्र आणावं लागायचं. पोर्तुगीजांचा परवाना म्हणजे आमच्याच देशातल्या समुद्रावर आमची हुकूमत नाही, ती हुकूमत पोर्तुगीजांची. आणि आमचा दर्या आमचा राहिला पाहिजे म्हणून महाराजांनी पहिल्यांदा सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांचीच नोंद घ्यावी लागते. पहिला आरमार. हे आरमार उभा राहिला महाराजांनी पोर्तुगीज तज्ञ लुई व्हेनेगस आणि फर्नांड व्हेनेगस यांना बोलावलं. आरमाराचं काम सुरूही झालं, पण तोपर्यंत रातोरात
एके दिवशी लुई व्हेनेगस आणि त्याचा पोरगा फेर्नांड व्हेनेगस पसार झाले. पोर्तुगीजांनीच त्यांना सांगितलेलं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून का घेताय? हे शिवाजी महाराज कशासाठी आरमार उभारतायत? अरे आपली हुकूमत संपवण्यासाठी तुम्ही त्यांना काय हे करता? पण तज्ञ गेले पण महाराजांचं आरमार थांबलं नाही. या मातीतलीच माणसं महाराजांनी उभा केली. सुतार, लोहार, चांबार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी आणि या साऱ्यांच्या बळावर महाराष्ट्राचं आरमार उभा राहिलं. काय विलक्षण आहे. देशी बनावटीची जहाजं समुद्रात तरंगू लागली. स्वराज्याची महाराजांच्या लक्षात आलं. तत्कालीन काळात सुरुवातीला जहाजं इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. इंग्रज जहाजं देत होते, पोर्तुगीज तोफा देत होते, डच दारुगोळा देत होते. पण महाराजांच्या लक्षात आलं हे आज देत आहेत, पण उद्या इंग्रजांनी जहाजं देणं बंद केलं तर, पोर्तुगीजांनी तोफा देणं बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात. जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला. जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली. महाराष्ट्रात तोफा ओतण्याचे कारखाने चालू झाले. स्वराज्यासाठी लागणारा दारुगोळा स्वराज्यातच निर्माण होऊ लागला. एके दिवशी महाराज पाहणी करत होते. जहाज समुद्रात, जहाजावर अवजड तोफ. आणि महाराजांच्या लक्षात आलं अवजड तोफ जहाजात ठेवली तर तोफेच्या ओझ्यानं जहाज डचमळतंय, सबब नेम चुकतोय. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला तर जहाज पाण्यात बुडतंय. महाराजांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे. आणि महाराज तत्काळ कल्याणला पोहोचले. तिथल्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं आणि तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणार, किती ओझं ठेवलं तरी पाण्यात न डचमळणार. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण चाललो असतो ना तर हिंदुस्थान आज जगात प्रबळ महासत्ता म्हणून उभा राहिला असता. अमेरिका महासत्ता झाली कशाच्या जोरावर? इतर देशांना शस्त्र विकण्याच्या जोरावर. 350 वर्षापूर्वी महाराज जहाज तयार करतायत आणि इंग्रज आमच्याकडनं विकत नेतायत. दुर्दैव त्याच देशात आम्हाला राफेल मात्र फ्रान्स कडनं विकत घ्यावी लागतायत. महाराजांनी देश स्वयंपूर्ण बनवला. सृजनशीलता, निर्मिती क्षमता हे महाराजांनी आम्हाला दिलेले अलौकिक गुण आहेत. पण महाराज आम्ही फक्त डोक्यावर घेऊन नाचत राहिलो, डोक्यात नाही. 350 वर्षापूर्वी महाराजांची जहाज युरोप, इराण, तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जायची. मराठी माणूस व्यापारात माग कधीच नव्हता. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राचा व्यापार सर्वोच्च स्थानी होता. महाराजांनी तो उभारला होता. ते कोकणातले अरबी लोक यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, भर तारवावर त्यांच्या लुटायचे, माणसांचे नाक कान कापायचे, माणसं बाटवायचे, जबरदस्तीनं धर्मांतर करायचे. महाराजांनी बघितलं आमच्याच मातीत येऊन आमचीच माती दौलत खा या उपर जरायचे घडले तर त्याचे पातक तुमच्या माथी बसेल. माणसाला गुलाम करणं महाराजांना कधीच पसंत नव्हतं. गुलामबंदीचा पहिला कायदा महाराजांनी केला, पहिला. पण हे अरबी लोक थैथयाट करायचेच. आरमार प्रमुख दौलत खानाला सांगितलं पुन्हा असं घडता कामा नये. आणि दौलत खानाला खबर मिळाली अरबांची एक टोळी परत येते आणि मराठ्यांचा आरमार सज्ज झालं. बघता बघता अरबांचा पाठलाग चालू झाला, पर मस्कत पर्यंत पाठलाग केला. मस्कतला तुंबळ युद्ध झालं, मराठे जिंकले, अरबांचा सपशेल पराभव झाला. 200 अरब कैद झाले आणि दौलत खानाने हे 200 अरब धरून महाराजांच्या सामने उभा केले.
बघितलं मात्र आणि संतापले महाराज. आमच्याच मातीतून आमचीच माती, दौलत खा दावण बांधून गडावरनं धिंड काढा यांची, आणि यांना वासोट्यावर नेऊन ठेवा, आणि यांना इतकं मारा, हे फक्त मेले नाही पाहिजेत. आणि हे सगळे 200 अरब आमच्या साताऱ्याच्या जवळ वासोट्याचा किल्ला आहे, व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. एखादा वाघ जंगलात दबा धरून बसावा तसा हा व्याघ्रगड दबा धरून बसलाय. भयान जंगलात आहे, किर्र दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा पाखरही तिथं फिरकत नाही, इतका निबिड आणि भयान. 3-4 तास पाण्यातनं प्रवास करावा लागतो, मग 4 तास जंगल तुडवत जावं लागतं. जळवांचं भयान साम्राज्य. अजूनही कुणी दिसत नाही तिथं. परवा पुण्याची 2-4 पोरं फिरायला आलेली, हेलिकॉप्टरनं शोधावी लागली. इतका भयानक आहे. तुम्हाला एखाद्याला गायब करायचं असेल तिथं नेऊन सोडा. आज अशी अवस्था आहे, त्या काळी कशी असेल. महाराजांनी सांगितलं हे 200 अरब त्या वासोट्याच्या किल्ल्यावर ठेवा ना, इतकं मारा, हे मेले नाही पाहिजेत. महिनाभर मराठे मारत होते, इतकं मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. ते अरब आठवड्यातच इतके सुजलेले, एकमेकांनाच ओळखेनात. तो आमच्यातलाच का? आठवडाभर झाला, महिना झाला, आणि महाराजांनी परत कोंडाजीला सांगितलं, कोंडाजी आता ते सुजलेले 200 अरब त्यांच्या जहाजात बसवा, द्या त्यांच्या देशात पाठवून. कोंडाजीला काही कळेना. त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? जाऊ दे रे. पर महाराज जाऊ दे रे, आता महाराजांचा आदेश आहे. कोंडाजीनं ते सुजलेले 200 अरब त्यांच्या जहाजात बसवले, दिले त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाजीच्या डोक्यातला काही प्रश्न जाईना. त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? महाराज म्हणले, कोंडाजी आता सुजलेले 200 अरब त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात पोचतील, त्यांच्या गावी येतील, गावातल्या त्यांच्या घरापुढे उभा राहतील, घराचं दार ठोठावतील, त्यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना पाहतील आणि म्हणतील, आमचे हे घरात नाहीत, नंतर या. ह्यांच्या बायका ह्यांना ओळखायच्या नाहीत कोंडाजी. आणि उद्या चुकून जर तिरक्या नजरेनं कुणी महाराष्ट्राकडे निघाला, पहिला हा आडवा जाईल. कुठे निघालाय? नको जाऊ, महाराष्ट्रात नको जाऊ, आमची काय हालत केली. नको ताप नाही परत माझ्या महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेनं कुणी बघायची. विलक्षण दरारा निर्माण करून ठेवला महाराजांनी. बेपना दहशत निर्माण केली शत्रूवर, की कोणी तिरक्या नजरेनं माझ्या मातीकडे बघताच कामा नये. ही दर्यावर बेपना हुकूमत निर्माण करावी म्हणूनच महाराजांनी निश्चय केला. दर्यातच दुसरी शिवलंका उभारायची. काम चालू झालं आणि सिंधू सागरामध्ये शिवाजी महाराजांनी दुसरी शिवलंका उभारली. सिंधू सागरामध्ये, म्हणून त्या वास्तूचं नाव ठेवलं सिंधुदुर्ग. काम अंतिम टप्प्यात आलं. महाराज पाहणीसाठी आलेले आणि सगळ्या मजुरांनी महाराजांना विनंती केली, महाराज शतकानुशतकांना जे साधलं नाही महाराज ते केलं आपण. या दर्यावर हुकूमत आपली महाराज आपण या दुर्गावर याल न याल, स्वराज्याच्या दौडीत आपल्याला उसंत मिळेल न मिळेल, पण महाराज आपलं अस्तित्व कायम या सिंधुदुर्गावर राहावं. आपण इथंच आहात असं मला सतत वाटत राहावं, म्हणून महाराज आपली काहीतरी खून या वास्तूवर आपण द्यावी. महाराजांनी विचारलं काय? आणि मजुरांनी चुन्याचा गिलावा महाराजांच्या पुढ्यात नेला. महाराज आपल्या हाताचा आणि पायाचा ठसा इथं ठेवा. आणि महाराजांनी त्या ओल्या चुन्याच्या गिलावात आपल्या हाताचा आणि पायाचा ठसा दिलाय. कधी सिंधुदुर्गावर गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा अजूनही महाराज तिथं आहेत याची साक्ष देत राहतो. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे 3रं स्मारक आहे सिंधू सागरात, सिंधुदुर्ग नावानं. काय विलक्षण कार्य आहे महाराजांचं. 350 वर्षापूर्वी हा राजा राज्य उभा करतो. 1630 ला जन्म, 1646 ला स्वराज्याचा आरंभ आणि 1680 ला मृत्यू. 1646 ते 1680 अवघ 35 वर्षाचा आयुष्य आहे स्वराज्याचं, फक्त 35 वर्ष. पण जगाच्या इतिहासात ही अजरामर क्रांती आहे की उन्यापुऱ्या फक्त 35 वर्षात कुणी योद्ध्यानं 750 वर्षाचा पारतंत्र्याचा
महाराजांचा अंधार हटवलाय. फक्त आणि फक्त हे महाराष्ट्रातच घडलं, शिवाजी महाराजांनी घडवलं. एवढ्याच कमी कालावधीत, इतक्या कमी कालावधीत, फक्त 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्याचं राज्य हटवून स्वतःचं राज्य निर्माण करणं किती अफाट कार्य आहे. किती बरं होतं काय महाराजांकडे? कवायती फौजा होत्या, धनभंडारानं भरलेले खजिने होते, तोफा, जहाज, शस्त्र होतं काय महाराजांकडे? काही नव्हतं. उरात फक्त ध्येय होतं, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचंय, बस. काही नाही हाताशी, काही नाही, ना सैन्य, ना साधन, ना संपत्ती, काही नाही. शून्यातनं विश्व उभा करणारा राजा, असं महाराजांचं जे आम्ही वर्णन करतो ना, ते एवढ्यासाठी. हाताशी काही नसताना महाराज राज्य उभा करतात, आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा, आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तुमचा लढू कसा? दोन्ही हातात तलवारी आहेत. अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? काय काही नव्हतो महाराजांकडे. हल्ली ते आमचा कोणतरी म्हणतो, आमची परिस्थिती नव्हती. हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. हो, परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कशी करून घ्यावी हे शिवरायांकडनं शिकावा. काहीच नव्हतं मनासारखं, तरी प्रत्येक गोष्ट स्वतःसारखी करून घेत या राजाने स्वतःचं राज्य उभा केलं. बघा ना, कशासाठी? स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून? स्वतःला राज्याभिषेक करून घ्यायचाय म्हणून? नाही. महाराजांच्या राज्याचा वचननामा तरी काय? सर्वांस पोटास लावणे आहे, बस. काय ध्येय आहे? या मातीत उगवलेला प्रत्येक जण पोटाला लागला पाहिजे. रिकाम्या पोटी माणसांच्या पाठीचे कणे कधी ताट राहत नाहीत. पोट रिकामी असली की कणे झुकलेले राहतात. कणे ताट ठेवायचे असतील तर पोट भरलेली पाहिजेत. स्वाभिमान द्यायचा असेल तर तो भरल्या पोटी पाहिजे. महाराजांनी तेवढ्यासाठी या स्वराज्याचा आरंभ केला. शेतकऱ्यांना बोलावलं, जमिनी दिल्या, बैलजोड्या दिल्या, बिबियानं दिलं, खतं दिलं. सुभेदारांना सक्त आज्ञा दिल्या, जैसे होईल तैसे रयत सुखी होईल ऐसे पहावे. 400 किल्ले आहेत महाराष्ट्रात. 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 110. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, सांबार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भांडारी, प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. कारण हाताला काम मिळालं म्हणजे खिशात दाम येईल. खिशात दाम आलं की मग त्याचं जुगण्याला अर्थ येईल. काय विलक्षण नीती आहे महाराजांची. मुठभर लोकांच्या खिशात पैसा गोळा झाला म्हणजे देशाची अर्थव्यवस्था बळकट झाली असं होत नाही. तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या खिशात पैसा खुळखुळला पाहिजे म्हणजे अर्थव्यवस्था गतिमान होते. 350 वर्षापूर्वी महाराजांनी ते केलंय. ते राज्य आपलं कधी वाटतं जर त्या राज्याच्या कार्यात आपला सहभाग असेल तर. महाराजांनी इथल्या प्रत्येकाचा सहभाग घेतला. एखादा सुतार एखादी लाकडाची फळी रांधायचा, त्यांनी रांधलेली फळी एखाद्या जहाजाला बसवली जायची. ते जहाज युद्धात त्या जहाजाला विजय मिळायचा आणि तो सुतार छाती काढून सांगायचा, त्या जहाजाची फळी मी रांधलीये, मी. कोण आनंद दिला महाराजांनी. निर्मितीच्या पाठीमागचा हा आनंद ना, तो आवाज अफलातून असतो. महाराजांनी ते भाग्य दिलं इथल्या रयतेच्या वाट्याला. ही साधी साधी माणसं महाराजांनी गोळा केली आणि त्यांच्यातून हे स्वराज्य उभा केलं. बघा ना, राज्य उभा केलं, पण या राज्याला महाराजांनी स्वतःचं नाव नाही दिलं. शिवराज्य नाही. या राज्याला शिवराज्य नाव दिलं असतं तर अभिमानच वाटला असता आम्हाला. पण महाराजांनी राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. माझं राज्य.
या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उल्लेख करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजली बरली फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला मरायला झुंजायला सिद्ध झाली. हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठं. जगण्यासाठी नव्हे, मरण्यासाठी स्पर्धा चालायची शिवाजी महाराजांच्या समोर. मरण्यासाठी महाराज एखादी मोहीम काढायचे आणि बाजी म्हणायचा राज, ह्यो डाव आपला, आपण जाणार राज. तसा यसाजी म्हणायचा बाजी, ही मोहीम आपली आहे, आपण जाणार, आपण लढणार. तसा तानाजी म्हणायचा यसाजी, कवापासून नंबर लावून बसलोय का, सर माग, ही मोहीम आपली, आपण जाणार राज, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. इथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत, मरण्यासाठी. काय दिलं हो महाराजांनी, काय दिलं? महाराजांनी कधीच कुणाला जबरदस्ती नाही केली. मी म्हणतोय म्हणून लढ, मी सांगतोय म्हणून लढ, नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, मी म्हणतोय म्हणून नको येऊस, मी म्हणतोय म्हणून नको लढूस. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींच्या बरोबर सुरक्षित राहावी, तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात, तुला जर वाटत असेल तुझं राज्य तुझंच राहावं, तर ये. मी म्हणतोय म्हणून नको. इथला प्रत्येक जण जो आला ना, तो स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या पिढ्या सुखात नांदाव्यात यासाठी. हे माझं राज्य आहे, माझ्या पिढ्या आहेत, मला लढलं पाहिजे या उर्मीनं. काही दिलं नाही हो महाराजांनी, काही नाही. नाहीतर बघा ना, महाराजांनी कोंडाणा घ्यायचं ठरवलं. तानाजी कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसा सर्दी शेवटला तानाजी, हातातल्या रायबाच्या लग्नाच्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाच. आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला. गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. मला राहून राहून प्रश्न पडतो, काय दिला असेल हो महाराजांनी तानाजीला? का महाराज म्हणले असतील तानाजीला, ताना तेवढा कोंडाणा घे, मग पंचायत समितीच्या तिकटाच तुझं बघतो. काय दिलंय काय? महाराजांनी दिलाय महामंत्र, हे तुझं राज्य आहे, तुलाच लढलं पाहिजे. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. प्रत्येक प्रसंगात महाराज यशस्वी होत गेले, प्रत्येक क्षण मृत्यूचा आहे, तरी ही जीत महाराजांचीच झाली का? भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात. हे महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. नियोजन आणि नियोजनानुसार अंमलबजावणी, हे साधलंय महाराजांनी. तर बघा ना, 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. एकही नाही, एकही घटना नाही 50 वर्षात ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं, ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 वाजता महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. 10 नोव्हेंबर. मला प्रश्न असा आहे, 10 नोव्हेंबरला जर एवढा सगळा भयानक प्रसंग घडलाय, 10 नोव्हेंबरला जर हे जीवावरचं थरार नाट्य घडलंय, तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठे आहेत? शेजारी महाबळेश्वरला. हा, मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? 2:30 वाजता कोतळा बाहेर काढलाय, 2:30 वाजता इशारत झाली आणि रानावनात दबा धरून बसलं मराठी सैन्य. खानाच्या सैन्यावर तुटून पडलं. बघता बघता अफजल खानाच्या सैन्याची लंगडेतोड चालू झाली. खानाचा सैन्य पाठला पाहिला पळत सुटलं. त्यांच्या तोफा तिथंच, हत्ती तिथंच, घोडे तिथंच, उंट तिथंच. मराठ्यांनी हे टिपला पळत जाऊन ताब्यात घेतलं. 3:30 वाजता
हे सगळं ताब्यात घेऊन मराठी सैन्य परत सज्ज झालं. महाराजांचं नियोजन आणि महाराजांचा आत्मविश्वास अफाट आणि अफलातून. महाराजांना माहिती आहे आपण खणाला मारणारच आहे. तुम्ही कशाच्या जीवावर यशस्वी होता? आत्मविश्वासाच्या. एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीही तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता, दुसरं कोण नाही. आत्मविश्वास महाराजांकडे तो आहे. हा आत्मविश्वास कुठून येतो? स्वतःवरच्या विश्वासावरून येतो. हा स्वतःवरचा विश्वास कसा वाढतो? स्वतःच्या क्षमता, स्वतःची कौशल्य, स्वतःचं सामर्थ्य कळालं की मग स्वतःवरचा विश्वास वाढतो. हे कळतं कधी? सामर्थ्य, क्षमता, कौशल्य, स्वतःची ओळख पटल्यावर. स्वतःला ओळखायला हवं. आम्ही काय करतो, रस्त्यानं जाता जाता नुसता म्हणतो त्याला मी पुरता ओळखून आहे. अरे तो त्याला ओळखून आहेस, तुझं काय? जी माणसं स्वतःला ओळखतात ना त्यांना स्वतःवर आत्मविश्वास असतो. महाराजांकडे आहे ते. स्वतःच्या क्षमता, स्वतःचं कौशल्य, स्वतःचं सामर्थ्य महाराजांना माहिती आहे आणि त्याचा अचूक वापर हे महाराजांचं प्रभावी शस्त्र आहे. या आत्मविश्वासाच्या बळावर महाराजांना माहिती आहे हो खान मारणारच, आणि मारला. महाराजांना माहिती आहे 4000 घोडी घेऊन आलाय खान. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात 2000 घोडी आपल्याला मिळणारच आहेत. आणि मिळाली. 2000 घोडी महाराजांना या प्रसंगात मिळाली. पण नुसती घोडी मिळून उपयोग नाही. मिळालेले घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा पाहिजेत. घोडेस्वारच नसतील तर घोड्यांचा उपयोग काय? परवा एकाला विचारलं गाडी असते ना घरी, घरी का नाही? चालवता येत नाही ना. उपयोग काय तुझ्या गाडीचा जर ती घरातच ठेवायची आहे? घोड्यांचा वापर कधी होईल? तर प्रशिक्षित घोडेस्वार असतील तर. घोडी मिळाली पण घोडेस्वार 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने अगोदर महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा असतो आत्मविश्वास. घोडी मिळाली, शस्त्रसज्जता झाली. दुपारी 2:30 वाजता कोथळा बाहेर काढलाय खानाचा आणि रात्री 9 वाजता महाराज स्वतः घोड्यावर मान टाकून बसले. बघता बघता हर हर महादेवची किलकारी घुमली आणि महाराजांनी घोड्याला टाच मारली आणि मराठी सैन्य सुसाट सुटलं. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात घुसले, सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले, कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला. उन्यापुऱ्या 20 दिवसात 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर फक्त 20 दिवसात 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा प्रांत महाराजांनी काबीज केला. विजयाचा एक उन्माद पुढच्या काही लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. अफजल खानावरचा विजय प्रेरणा म्हणून वापरला आणि अवघ्या 20 दिवसात महाराजांनी 18 किल्ल्याने 200 किलोमीटरचा प्रांत काबीज केला. महाराजांच्या यशाचं रहस्य काय माहिती आहे? या राजाला थकवा माहिती नाही. या राजाने कुठं आराम केल्याची नोंद नाही. क्षणभर विश्रांती महाराजांच्या शब्दकोशात हा शब्द नाही. 50 वर्ष अविरत फक्त स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झालाय महाराजांचा, दुसरं काही नाही. यश कधी मिळतं? अशा ध्यासानं धावत राहिलो तर. नाहीतर बघा ना, आम्ही नुसते म्हणतो अंबादास दानवे म्हणजे काय मोठा माणूस, गाव मोठे झाले. नाही, त्यांना दिवसाचे 48 तास मिळतात. आपण छोटी माणसं, आपल्या वाट्याला 24 तासच. असं होतं का? त्यांना 48 तास, आपल्याला 24च. नाही हो, सगळ्यांना 24 तासच मिळतात. पण मिळालेल्या वेळेचा कोण कसा आणि किती वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. महाराजांनी 35 वर्षात इतकं काम केलं की पुढच्या हजारो वर्षात ते जमलं नसतं. इतकं क्षण वेचलाय महाराजांनी. थकवा, आराम अजिबात माहिती नाही.
2:30 वाजता खणाचा कोतळा बाहेर करतायत आणि 9 वाजता लगेच निघतायत. 20 दिवसात कोल्हापूर पन्हाळापर्यंत भगवा फडकवून रिकामे होत आहेत. पन्हाळा आला, महाराज त्या कोल्हापूर परिसरातच होते, मिरज भागात होते. महाराजांच्या यशाचं आणखीन एक रहस्य, महाराज उभ्या आयुष्यात कधीच गाफील नव्हते, कधीच बेसावध नाहीत आणि ढिलाई अजिबातच नाही. सतत अखंड सावधान असलेले महाराज, अखंड. महाराजांना माहिती आहे फतेह खान नावाची पहिली लाट स्वराज्यावर येऊन गेली आहे, अफजल खान नावाची दुसरी लाटही कोसळली आहे. या दुसऱ्या लाटेतच ऑक्सिजनची कमतरता भासली आहे. अफजल खानानं महाराजांना डाव्या बगलेत दाबून धरलं होतं, श्वास गुदमरला होता महाराजांचा. ऑक्सिजनची गरज तेव्हा पडली होती. आमच्याकडे सुद्धा पहिली लाट येऊन गेली कोरोनाची, दुसरी लाट आली, ऑक्सिजनची कमतरता आम्हाला तेव्हा पडली. महाराजांना माहिती आहे आज ना उद्या तिसरी लाट येणार. महाराज सावध आहेत, आम्ही बेसावध होतो. आता झालंय पहिली दुसरं, आता नाही, ओके, आम्ही बिनधास्त होतो. संकट येतच राहतात, ती कालही येत होती, ती आजही येतात आणि उद्याही येत राहणार आहेत. येताना संकट फक्त रूप बदलून येतात. कधी ते कोरोनाचं घेतील तर कधी अफजल खानाचं घेतील, पण संकट येतात. या संकटावर मात कशी करायची 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सगळं मार्गदर्शन करून ठेवलंय. सावध आहेत महाराज. कल्पना आहे तिसरी लाट येणार आणि मिरजला असलेल्या महाराजांना वार्ता मिळाली तिसरी लाट आली. सिद्धी 65,000 फौजनिशी स्वराज्यावर चालून येतोय. कळालं ओमायक्रॉन आला, ओमायक्रॉन आला. आता सिद्धी जवळ 65,000 फौजनिशी चालून येतोय म्हटलं महाराजांनी काय केलं पाहिजे? पहिल्यांदा सुरक्षित स्थळ गाठलं पाहिजे. मिरज सोडून महाराज हात प्रतापगड, राजगड, तोरणा वगैरे कुठेतरी गेले नाही. या राजाने आयुष्यभर एक गोष्ट केली, स्वतःच्या सुरक्षेपेक्षा रयतेची सुरक्षितता राजांनी महत्वाची मानली. सगळ्यात महत्वाचं महाराजांच्या लक्षात आलं, आपण जर आज स्वराज्यात गेलो तर हे सिद्धी जवळचं सैन्य आपल्या पाठोपाठ स्वराज्यात आत शिरेल, सगळं स्वराज्य उद्ध्वस्त करेल, स्वराज्याची हानी नुकसान करेल. आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी एकही लढाई शक्यतो स्वराज्यात होऊ दिलेली नाही, एकही. महाराजांनी फतेह खान बोलावला पुरंदरावर. पुरंदर तर त्यावेळी स्वराज्यात नव्हताच. फतेह खानशी लढण्यासाठी महाराजांनी त्या किल्लेदाराकडनं उसना मागून घेतला होता. लढण्यासाठी जरा तुमचा किल्ला देता का? त्याला तिथंच सीमेवर अडवता येईल. स्वराज्यात आत नाही फतेह खानला पाऊल ठेवून दिलं. अफजल खान आला, प्रतापगडच का? प्रतापगड तर सीमेवरच होता. वाई ही अफजल खानाची जहागिरी, काय नुकसान करायचंय ते तुझ्या जहागिरीत कर. प्रतापगड सीमेवर, प्रतापगडाच्या आत स्वराज्य आत नाही येऊ दिला महाराजांनी. आणि आता सिद्धी जव्हर पासून स्वराज्य सुरक्षित राखायचं असेल तर शत्रू सीमेवरच अडवायला हवा. कोरोनाच्या काळात आम्हाला काय सांगितलं? कोरोनापासून बचाव करायचा असेल तर त्याला घराबाहेरच थांबवा, सीमेवरच थांबवा, आत येऊ देऊ नका. महाराजांनी मिरज सोडलं आणि पन्हाळा गाठला. महाराज पन्हाळ्यावर आहे ते कळालं आणि सिद्धी जवळ सरळ पन्हाळ्यावर धडकला. 65,000 फौजेचा पन्हाळ्याला विळका पडला. अजगरानं विळका घालावा तसा सिद्धी पन्हाळ्याला विळका घालून बसला. इतका बिकट की वाऱ्यालाही आत शिरता येणार नाही आणि मुंगीलाही परंगुशा बाहेर पडता येणार नाही, इतका भयान. राजे आत अडकले. आपल्याला वाटतं लॉकडाऊन आपल्याच वाट्याला आला. लॉकडाऊन तर महाराजांच्याही वाट्याला आलाय. पन्हाळ्यावर 6 महिने महाराज लॉकडाऊन मध्येच आहेत, अडकलेत आत पन्हाळ्यात. सिद्धी जव्हरची फौज तो बाजूनी, महाराज पन्हाळ्यात. आता महाराजांना आताताईपणा करता आला असता. काय व्हायचं ते होऊ दे, काय एकदाच भेटतो सिद्धीला, तो तरी राहील नाही तर मी तरी राहीन. पण महाराजांनी आताताईपणा केल्याचं दिसत नाही, अजिबात नाही. अंगावर गेले नाहीत सिद्धीच्या लगेच, काय व्हायचं ते होऊ दे, नाही. यशस्वी होणाऱ्या माणसाचा सगळ्यात महत्वाचा गुण असतो संयम, विलक्षण संयम.
संयमी असणारीच माणसं यशस्वी होतात आणि महाराजांकडचं विलक्षण संयम आहे. महाराज बाहेर पडलेही असते, सिद्धीवर धावून गेलेही असते, पण जर काय महाराजांचं भरवाईट झालं असतं तर स्वराज्य धोक्यात आला असतं. महाराजांना माहिती आहे विषय आपला नाही, आपल्या शिरावर स्वराज्याची जबाबदारी आहे. स्वराज्य धोक्यात येऊ नये म्हणून महाराजांनी संयम राखला. आम्हालाही लॉकडाऊन मध्ये सांगत होते घराबाहेर पडू नका, घराबाहेर पडू नका, तरी पट्टे आमचे घराच्या बाहेरच. का नाही, कोण कोण बाहेर आलंय ते बघायला आलतो. काय प्रकार आहे. अडकलेत महाराज 6 महिने आत. महाराज का नाहीत बाहेर पडत? आपल्या शिरावर स्वराज्याची जबाबदारी आहे. प्रशासन सांगत होतं रे तुम्ही बाहेर पडू नका. का? तुम्ही बाहेर पडल्यावर कदाचित तुम्हाला कोरोना होईल, पण तुमच्या शिरावर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. पुन्हा तुम्ही घरी गेलात तर सगळं कुटुंब बाधित कराल. संयम राखा. 350 वर्षापूर्वी महाराजांनी उत्तरं देऊन ठेवली हो या संकटावरची आम्हाला. अडकले महाराज. आता सतत कार्यरत असणाऱ्या माणसाला असं बसून राहणं नाही जमत. अस्वस्थता येते, निराशाही दाटते, माणूस खचूनही जाऊ शकतो. पण महाराज खचले नाहीत. 6 महिने मिळालेल्या या लॉकडाऊनचा वापर त्यांनी स्वराज्याच्या पुढच्या योजना बनवण्यासाठी केला. संकट आले की माणसं भांबावतात आणि संकटापेक्षा त्या भांबावलेपणानंच मरतात. महाराजांचं अद्भुत वैशिष्ट्य काय माहिती आहे? महाराज आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात कुठंच विचलित झालेले दिसत नाहीत, भांबावलेले दिसत नाहीत, गोंधळलेले दिसत नाहीत. कुरुक्षेत्रावर आपलेच पै पाहुण्यांबरोबर लढायचं हे कळल्यावर महायुद्धात धनुर्धारी अर्जुन सुद्धा गोंधळला, भावविवासित झाला. कृष्णाला म्हणाला मी लढूच नाही शकत. महायुद्ध असताना अर्जुन गोंधळतो, भांबावतो, विचलित होतो. पण शिवाजी महाराज 50 वर्षात कुठेही विचलित झालेले दिसत नाहीत, अजिबात नाही. प्रत्येक क्षण मृत्यूचा आहे, प्रत्येक क्षण. मासाहेब जिजाऊनी अद्भुत कौशल्य प्रदान केलं त्यांना. कुठलं? स्वतःच्या भावनांवर नियंत्रण राखायचं. अफजल खान कुठल्याही क्षणाला मृत्यू होऊ शकत होता, पण स्थिर बुद्धीनं हे सगळं साकारलं महाराजांनी. शाहिस्ता खा 1.25 लाखाच्या गुहेत घुसलेत महाराज. काही होऊ शकत होतं, पण स्वतःच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण, स्थिर बुद्धीनं तोही प्रसंग बाहेर पडले महाराज. आग्र्यात औरंगजेबाच्या नव्हे, मृत्यूच्याच दरबारात गेले होते औरंगजेब महाराज, पण विलक्षण विलक्षण. आम्ही आमच्या पोरांना अभ्यासाचं नियोजन शिकवतो, आम्ही आमच्या पोरांना आर्थिक नियोजन शिकवतो, पण स्वतःच्या भावनांचं कसं नियोजन करावं हे मात्र कुठल्याच अभ्यासक्रमात शिकवलं जात नाही. ज्या दिवशी ते शिकवलं जाईल त्या दिवशी या देशातल्या आत्महत्या कमी होतील. संकट आले की भांबवायचं म्हणा, जाऊ दे थांबलं, नापास होण्याच्या भीतीनं आत्महत्या. महाराजांपुढे किती प्रसंग आले मृत्यूचे, संकटाचे, अडचणीचे. विलक्षण. या 6 महिन्याच्या काळात महाराजांनी संकटाचा अभ्यास केला, त्याच्यावर कशी मात करता येईल ते ठरवलं. ठरवलेली योजना अंमलात आणण्यासाठी योग्य वेळेची वाट बघत बसले. 6 महिन्यात अडकून पडल्यामुळे स्वराज्याचं जे सामाजिक, राजकीय, आर्थिक नुकसान होणार होतं ते भरून काढण्यासाठीच्या योजना महाराजांनी इथंच बनवल्या. नेताजी पालकरनी छापा टाकला, पण बळ तुकडं पडलं. सिद्धी जव्हरनी पराभव केला आणि महाराजांना कळालं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. आणि त्या दिवशी राजाने बोलावणं धाडलं. हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीदला. शिवा नावही राजांचं, दिसायचाही हुबहू राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशीला पिळ तोही राजांसारखा. राजांपुढे येता झाला. राजा बोलावणं धाडलंची. हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचा आहे. तसा शिवा हरकला. राजा तालोजी झपाट्यानं आत गेला, राजांचा वेश घातला, राजांचा जिरटप मस्तर चढवला, राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो जी, आणि बघत राहिले राजे. शिवा शिवा, अरे आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतो. शिवा. राजा
राज म्हणजे तो सिद्धी जव्हर बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे? तुमच्या काळजाचं ठोकं काय सांगते ती पण कळतं आम्हासनी. राज 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 द्या की इडा, जातो की, लढतो की, भेटतो की जाऊन त्या सिद्धीला. तसे राजा सरदेशी पुढे झाले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजाच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याच चाल ठरली. पूर्वेला उत्तर दक्षिणेला पहारा कडक होता. पश्चिमेला खिर्र घनदाट जंगल आणि दऱ्याखोऱ्या. पहारा विरळ. महाराजांनी तीच बाजू हेरली. बाजी प्रभूंना संगतीला घेतलं. महाराज पालखीत बसले आणि पन्हाळ्यावरून त्या पावसाळ्याच्या किर्र रात्री राजा विशाळ गडाकडे त्या पश्चिमेकडून निघाले. दुसऱ्या पालखीत बसले. राजांचे रूप घेतलेले शिव आकाशीत निघाले सिद्धीशी तहाची बोलणी करायला. तहाची बोलणी करायला महाराज येत आहेत म्हणून सिद्धी आनंदलेला. आखिर आई गया दक्कन का चूहा सिकंजे में, अब दिखाएंगे उसे. अल्लाह ताला की मेहरबानी शब रात का जश्न होगा. आखिर सिवा आहे गया पंजे में. बसा फिकीर कैसे सिद्धी गाफिल, सैन्य ढिलं, वेडा बेसावत. त्याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला होता. पालखी जवळ येताना दिसली तसा सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजी राजे. पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावले शामनाच्या दिशेने पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल शम्यानातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी नाही हो सकता. आणि थबकला सिद्धी. नंगे तलवार लकलकली. सबदेशी चालली. रक्ताची चिलखंडी यात्रेचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता झाला, सच बता तू ये शिवाजी? आणि कडाडला शिवा, अरे हा मैं ही हूं शिवाजी. मग मात्र सिद्धी वळाला त्या दोन संशयी डोळ्याकडे. ते दोन संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धीने विचारलं, कैसे कह सकते हो ये शिवाजी नहीं है? तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान वादाचळ मी बघितलंय शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवराय तर याच्या मस्तकावर वारांची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपटल्यासारखा पुढे झाला. शिवाच्या मस्तकावरचा जिरटोप मागे सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगे तलवार लकलकली. सबदिशी चालली. रक्ताची चिलखंडी यात्रेचा कल्लोळ उडाला आणि अखेर शमशेर अली गर्दनीवर सिद्धी विचारता झाला, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता तू ये शिवाजी? आणि कडाडला शिवा, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजाची पाठ तू काय धरणार? सोडून दे ख्वाब. महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू. इथंच माती करो. पण तोपर्यंत फिरली शमशेर. शिवाचं मस्तक छाटलं. रक्ताळला शिवा मातीत पडला. मला राहून राहून प्रश्न पडतो. जातेवेळी राजाने शिवाला मिठीत घेतलं. त्यावेळी राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. तो एवढ्याच साठी की माहिती राजांनाही होतं आणि माहिती शिवालाही होतं, यानंतर भेट नाही. ही भेट अखेरची. शिवा सिद्धीच्या नाही, शिवा मृत्यूच्या भेटीला गेला. आपण मरणार आहे हे माहिती असून हसत हसत गेला. या स्वराज्यासाठी त्यांनी स्वतःचं समर्पण दिलं. काय पेरलं असेल महाराजांनी त्याच्या उरात की 6 महिन्यापूर्वी स्वराज्यात आलेला शिवा काशीद तयार झाला. काय अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, पण माझ्या राजानं नरदुर्ग तयार केले. तानाजी, बाजी, येसाची, कोंडाजी, कडतोची कुणीही घ्या,
प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. अहो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कडवट निष्ठावंतांची मांद्याळी घडवणारं चालतं बोलतं विश्वविद्यापीठ. शिवराय म्हणजे माणसं तयार करणारी अलौकिक प्रयोगशाळा. केवढा अफाट कर्तृत्व आहे. शिवाच्या या प्रसंगामुळे महाराजांना वक्त मिळाला आणि तब्बल 21 तास दौड करत महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि शत्रू आल्याची चाहूल लागली. पावसाळ्याच्या त्या किरण रात्री शत्रूचा आवाज घुमला आणि बाजीप्रभू महाराजांच्या सामने उभा राहिला. राज, आपण पुढे विशाळगडाकडे निघा, म्या घोडखिंडीत या शत्रूला अडवतो. राज म्हणले, नाही बाजी, संगतीनं झुंजू आणि संगतीनं जाऊ. नाही राज, लाख मेलं तरी चालतील, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा, विशाळगड जवळ करा. तोपर्यंत राजा निघाले आणि सिद्धी जव्हारचं हजारो सैन्य घोडखिंडीच्या तोंडावर आदळलं. दोन्ही हातात समशेर घेऊन बाजीप्रभू झुंजत राहिले. शरीरावर जागा शिल्लक नव्हती, जिथं वार झाला नव्हता. पण बाजी कडडत होते, जाऊन सांगा त्या यमाला. जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याच्या तोफांचे आवाज माझ्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडत नाही. राजे विशाळगडावर पोहोचल्यांचे आवाज झाले आणि बाजी प्रभूंनी अखेरचा श्वास घेतला. घोडखिंड पावनखिंड झाली. राष्ट्र त्यागावर उभा राहत शिवरायांचं स्वराज्य अशा असंख्यांच्या बलिदानावर उभा आहे. अशा असंख्यांच्या बलिदानातून, समर्पणातूनच रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं. या म्लेंच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही, असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. 6 जून 1674 महाराष्ट्र हे जगातलं पहिलं लोकशाही राज्य म्हणून घोषित झालं. काय अफाट कार्य आहे. पण शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये म्हणून औरंगजेबाची अफाट धडपड चालली होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोडण्यासाठी त्याने आपल्या दूध भावाला सांगितलेलं. त्याचा दूध भाऊ होता पुणे सोलापूर हायवेवर श्रीगोंदा नावाचं गाव आहे. त्या श्रीगोंद्याच्या शेजारी भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे आणि त्या बहादूरगडावर या औरंगजेबाचा दूध भाऊ होता. त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबाजान. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबाजान. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल, पण आपल्याला काय करायचं आहे. पण नाव जोरात आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबाजान. पूर्वी आपली पण नावं जोरात होती, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी. म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. आम्ही आमच्या हाताने नावं बदलली, हांजी हांजी करायची सवय लागली. स्वाभिमान दिला होता महाराजांनी, पण याचं नाव जोरात, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबाजान. औरंगजेब संतापला, त्याला कडकडीत पत्र लिहिलं. अरे करतोस काय तू. शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं लगेच औरंगजेबाला कळवलं, हुजूर उत्तरेकडनं मी अफाट प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवाजी छत्रपती व्हावे. अहो काय अलौकिक उत्तर आहे. आम्ही प्रयत्न केले पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती की शिवराय छत्रपती व्हावेत. आम्ही पामरं काय करणार. पण औरंगजेब संतापला होता. बहादूर खानाला माहिती होतं हा उट्ट काढणार, पण त्याला माहिती होतं औरंगजेबाचा राग कसा कमी करायचा. त्याला औरंगजेबाचं दुखणं माहिती होतं. त्याला माहिती आहे टेबला खालनं दिलं म्हणजे टेबलावरनं कामं होतात. त्यांनी लगेच औरंगजेबाला कळवलं, हुजूर आता व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी. बस एवढा पावसाळा संपू द्या, हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी मी लगेच आग्र्याला पाठवून देतो. औरंगजेबाने पत्र वाचलं, 1 कोटी नगद. भले पट्टे शाबास, दे दे दे, लवकर 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 दे. आणि इथनं पुढे जरा नीट राहा. निम्मा खाली ना औरंगजेब रागच गेला त्याचा 1 कोटी म्हटल्यावर. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात
ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावणं धाडलं. आपले सरसेनापती सेना लष्कर हंबीरराव मोहिते, हंबीरराव येते झाले. जी महाराज, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. काय संवाद आहे बघा राजा आणि सेनापतीचा. महाराज म्हणतात हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हणले, नाही महाराज जरा दिवस पावसाळ्याचे आहेत, मलाही अलर्जीचा त्रास आहे, बघू ना आपण, तर पावसाळा होऊ द्या ना एवढा. कारण नाही, 1 कोटी नगद आहेत आणतो. बरं अन्न सोपं आहे. त्या बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000च्या तावडीतनं 1 कोटी उडवणं म्हणजे किमान 50,000ची फौज घेऊन जायला हवं. मग रायगडावर 50,000ची फौज आहे? नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक करून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेती करायला गेलंय. सैन्य आहे कुठं? पण आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. 10,000ची. हंबीररावांनी काय केलं, या 10,000च्या रिझर्व्ह फोर्स मधले 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. उरलेल्या 9,000 फौजेचे त्यांनी 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि हंबीरराव रायगडावरनं निघाले, पुण्यात आले आणि पुणे सोलापूर हायवेनं म्हणजे सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. करकुंबवरनं बहादूरगड एका झेपेचा. आणि दुसरी 7,000ची फौज घेऊन हंबीररावांचा सरदार रायगडावरनं निघाला. तो पुण्यात आला आणि पुण्यातनं रांजणगाव शिरूर करत तो नगरला पोहोचला आणि तो नगरवरनं श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूरगडाकडे निघाला. 7,000ची मराठ्यांची ही फौज नगरवरनं जशी बहादूरगडाकडे निघाली, या 7,000 फौजनं अवघा हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली. ढोल ताशे बडवायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, शिवरायांचा जय जयकार सुरू केला. बघता बघता हा हल्ला कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला आणि एक हेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर, क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे? दिवसा? ते तर रात्री येतात. दिवसा कसे आले? आणि खरंय बरं, मराठ्यांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. दिवस शुभ आहे का? प्रकार नाही. मोगलांचं सैन्य अफाट, महाराजांचं मर्यादित. अमावस्येच्या किर्र काळोखाचा फायदा घ्यावा आणि मोगलांच्या बलाढ्य फौजेवर जागोजागी छापा टाकावा, त्यांना जेरी सानावं, हे शिवरायांचं युद्धतंत्र. म्हणून सगळ्या लढाया रात्रीच्या. मोगलांनाही माहिती आहे हे मराठे दिवसा येत नाहीत, हे रात्री. पण तोपर्यंत हर हर महादेव जय भवानीच्या किलकाऱ्या बहादूर खानाच्या कानावर पडल्या आणि त्याची खात्री पडली. आले आले मराठे, खरंच आले. पण ज्या अर्थी दिवसा आलेत म्हणजे भयानक आले असणार. कारण आपली 35,000ची फौज येत आहे हे त्यांना माहिती आहे. मग 35,000 फौज असताना येत आहेत म्हणजे मराठे किमान 50,000 तरी असणार. बहादूर खानानं काय केलं, मराठे 50,000 म्हणून बहादूरगडावरची स्वतःची 35च्या 35,000 फौज बाहेर काढली. वॉचमन गेटमनच ठेवले तिथं आणि 35,000ची फौज घेऊन निघाला मराठ्यांच्या रोखानं. इकडं मराठे तावत तावत येत आहेत. हर हर महादेव जय भवानी. आता बहादूर खानाचं सैन्य जोशात निघालं. यलगार ताक घेन आक्रमण. बघता बघता दोन्ही फौज आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार, भयानक लढाई होणार आणि कडाडला बहादूर खान. आक्रमण आणि उद्गारले मराठे. हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्याने रिव्हर्स गिअर टाकला. भागो. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. कैसी आहे लढाई?
त्याला काय कळेच ना. मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. मराठे 5-6 मैल पुढे आले तरी मोगल मागच. मराठे मागं वळून पण बघायला तयार नाहीत. मग बहादूर खान म्हणला रोको रोको रोको. गए, भाग गए हो. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000ची फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. वळला बहादूर खान, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 5-10 मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खानाला सुचेना, अरे काय पद्धत आहे काही, काय लपाछपी चालली आहे का. वळवलं बहादूर खानानं आपलं सैन्य सगळं परत माघारी. निघाला मराठ्यांच्या रोखानं. मराठे तावात आहेत, हुलकावणी देऊन गेले, पण आता घुसायचं आणि कापायचं. हर हर महादेवचा जागर मराठे सुसाट सुटलेत. बहादूर खान सुद्धा संतापला. यलगार ताक देन देन आक्रमण करत दोन्ही फौजा आमने सामने आल्या, तलवारी उचलल्या आणि त्या वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला, भागो. त्या बहादूर खानाला समजेना, अरे काय प्रकार काय. मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 5-10 मैल चालू राहिलं. परत बहादूर खान म्हणला, रुक जाओ रुक जाओ रुक जाओ. गए गए, उगा हुलकावणी द्यायला आलते, आता नाही यायचे परत, चलो वापस. बहादूर खानानं बोलावलं सैन्य. निघाला बहादूरगडाच्या रोखानं. 10-5 मैलच गेला असेल परत, तोपर्यंत त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खानाचं डोकं फिरलं, अरे काही लपाछपी चालली आहे करा. हे दिवसभर खेळवत बसतील असे, काय व्हायचं ते होऊ दे. आता जातील तिथपर्यंत ताणायचं, बस सोडायचं नाही, जातील तिथपर्यंत ताणायचं. आपल्या सैन्याला त्यांनी सावध राहायचा सल्ला दिला. सैतान हे मराठे कुठेही गायब होतात, कुठं नाही उगवतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. गर्दन काटली तरी हातातला भगवा तसाच तोलून धरतात. 2 वेळा हुलकावणी दिली, हे 3ऱ्या वेळा सरळ घुसतील आणि कापतील. सावध राहा. सैन्याला सांगितलं आता जातील तिथपर्यंत ताणायचं, एवढं लक्षात ठेवा, नाहीतर हे दिवसभर हेच खेळ मांडतील. निघालं सैन्य. मराठे सुद्धा आता तावात आहेत. 2दा हुलकावण्या दिल्या, बस झालं. आता घुसायचं आणि सरळ कापायचं. हर हर महादेवचा जागर करत मराठे आले. बघता बघता बहादूर खानाचं सैन्य पुढे आत आलं. यलगार ताक देन देन मराठ्यांनी जय भवानी चारोळी ठोकली, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला, भागो. पण ठरलं होतं बहादूर खानाचं, आता सोडायचं नाही, आता जातील तिथपर्यंत ताणायचं, बास. मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. बघता बघता पार नगर आलं. बहादूर खान मागच. मराठे नगरवरनं सुसाट निघाले. मराठ्यांनी शिरूर गाठलं. बहादूर खान मागच. जसा बहादूर खान शिरूर मध्ये आला, त्याचा सरदार म्हणला, हुजूर गए हो, वापस लौट चल. तू गप, काय व्हायचं ते होऊ दे, पण आता जातील तिथपर्यंत ताणायचं, वास. बहादूर खान ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. पण मराठे तोपर्यंत शिरूर सोडून पार पुण्यात पोहोचलेले. बहादूर खान मागच. बहादूर खान पुण्यात पोहोचला. पण पुण्यात पोहोचलेले मराठे काही कात्रजच्या घाटात, काही सासवडच्या घाटात आणि काही सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात आला खरा, पण त्याला मराठे कुठं दिसेच नात. यही तो थे, कहा गए, ढोंडो. सगळं मोगल सैन्य मराठ्यांना शोधत राहिलं, पण सापडतील ते मराठे कसले. बहादूर खानाला मराठे सापडेच नात. वैतागला बहादूर खान, कहा गए, ढोंडो. परत शोधत राहिला, पण मराठे नाही सापडले. अहो त्या बहादूर खानाला काय माहिती आहे, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3घच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. 4थ्याचं काम नाही. संतापला बहादूर खान, पण मराठे सापडच नाहीत म्हटल्यावर फिरला माघारे. जीतम जीतम जीतम, बडी जीत हासिल की हमने. आपल्या सैन्याला छाती काढून सांगत राहिला बहादूर खान, मराठे भाग गए, भगड़ों को भगा दिया, खासा सबक सिखा दिया उनको, चलो वापस. जीतम जीतम. निघाला पुण्यावरनं माघारी. पण बहादूर खान आपल्या 35,000 फौजनीशी पार पुण्यात येऊन पोहोचलाय. एवढीच बातमी हेरानी तिकडं करकुमला उभा असणाऱ्या हंबीररावांना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय. इकडून रान मोकळच आहे. हंबीररावाने आपली 2,000 फौज घेतली आणि एका झेपेत बहादूरगड, तिथं वॉचमन गेटमन थाबडून सुजवले. आत जाऊन 1 कोटी उडवले.
200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्यात जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, हंबीररावाने सगळा ताब्यात घेतला. खरं तर हंबीररावांना किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी रुपये नका 200 दक्षिणी घोडी त्याच्यावरचा किमती ऐवज घेऊन हंबीरराव परत निघाले. बहादूर गडावरनं करकुंब सांडस पाटस करत पुण्यात पोहोचले. आणि पुण्यावरनं रायगड. इकडं जीतम जीतम करत बहादूर खान निघाला होता नगरवरनं बहादूरगडाच्या दिशेनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काय कळे ना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानाने विचारलं, ये क्या है? तो सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मरहट्टे हुजूर. मरहट्टे? तो हम किनके पीछे थे? मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था? मरहट्टे हुजूर. ऐसे कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग त्याला कळलं असं फसवलं होय. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी तोपर्यंत इकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मरहट्टे. मला सांगा, 35,000ची खडी फौज आहे मोगलांची. महाराजांची फक्त 9,000. मग महाराज असं म्हटले का हो, त्यांची 35,000 आहे, आपली 9,000 आहे, डिपॉझिट पण राहणार नाही. नाही हो, 35,000 फौजे पुढे 9,000च. सगळ्याच लढाया तलवारीनं जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीनंच जिंकता येतात. या लढाईत मला सांगा, प्रत्यक्ष युद्ध झालं का? नाही. आपलं काही नुकसान झालं का? नाही. काय हानी झालीये का? नाही. फायदा 1 कोटी. सगळं जग ज्या युद्धतंत्राचा अभ्यास करतंय ते हे शिवाजी महाराजांचं गुरिल्ला युद्धतंत्र, गनिमी कावा. महाराजांना 1 कोटी मिळाले. आता पार्टी नाही हो. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती ही तुम्हाला अपयशी ठरवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांनी फक्त 1 कोटी मिळवण्या इतपत नियोजन केलं नव्हतं. 1 कोटी मिळवल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील त्याचाही अभ्यास करून ठेवला होता. महाराजांच्या लक्षात आलं होतं, हा बहादूर खान गप्पा नाही बसणार. 1 कोटी गेल्यावर तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, संभाजीनगरचं सैन्य गोळा करेल आणि स्वतःचं 35,000 असं लाखभराचं फौज तयार करेल आणि सरळ रायगडावर हल्ला करेल. लाखाची फौज जर रायगडावर चालून आली तर रायगडावर आपले फक्त 10,000. स्वराज्याच्या राजधानीचं रक्षण कसं करणार? मग बहादूर खानाचा हल्ला रोखला पाहिजे. रोखलाच पाहिजे. कुठपर्यंत? आपलं सैन्य परत येत नाही तोपर्यंत. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवायचं आहे. सुरू झालं महाराजांचं बुद्धीचं राजकारण. आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूरगडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. पण महाराजांचा वकील आलाय म्हटल्यावर बहादूर खान भेटच घेना. नको बाबा, ते फसवतात फार. नो. पण राजकीय संकेत असतो, वकिलाची भेट घ्यावी. बहादूर खानानं नाईलाजानं भेट घेतली. त्याने विचारलं काझी हैदरना, हा बोला काय? तसे काझी हैदर म्हणाले, हुजूर आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे असे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं म्हणजे साधी बात नव्हे. आपल्या अंतःकरणाला काही यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर आमच्याकडून हे चुकून घडलं. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. आणि जेव्हा आला आमच्या महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्यात जळताय तो महाराज. 2 दिवस जेवले नाहीत. शेवटी आज आम्हाला महाराज म्हणाले, काजी साहेब तुम्ही स्वतः बहादूर खान साहेबांकडे जा. त्यांना सांगा आम्ही विना अट विना शर्त त्यांना 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजीराजांना त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे.
आणि बहादूर खान साहेब आदेश देतील त्यावेळी आम्ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सेवेत यायला तयार आहे. एवढा ऐकलं तसा बहादूर खान ताडकन उठला. 10 किल्ले मग आत्ता चाव्या आणायच्या, मग संभाजी महाराजांना का नाही आणलं, मग महाराज कधी येणार आहेत. काझी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. आणि मग काझी हैदर म्हणले हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत, नव्हे दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणजे काय 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 नाही, हे जे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत म्हणजे 10 किल्ले, संभाजी महाराज स्वतः येणं, ह्या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशहांची मान्यता हवी बस. म्हणजे एकदा औरंगजेब बादशहांचे शिक्क्याचे कागद आले म्हणजे हे सगळं तुम्हाला दिले. बहादूर खानला एवढंच ना, शिक्क्याचे कागदच ना, दिले दिले दिले, त्याच्या काय डोक्यातच नाही आले. बर तो काय आताचा काळ नाही हो की लगेच औरंगजेबाचा फोन नंबर दाबलाय, लगेच फोन लावलाय. हा 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 बादशाहजी आलेत आलेत वकील महाराजांचे, हो 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 देतो देतो म्हणतायत 10 किल्ले, नाही नाही विनाट विनाट, हो हो हो, नाही नाही संभाजी महाराजा नाही पाठवतायत, हो हो, नाही स्वतः येतो म्हणले ना महाराज, हो हो येतो येतो म्हणलेत, हो हो हो, नाही फक्त तुमचे ते शिक्क्याचे कागद पाहिजे होते. ईमेल करताय, व्हॉट्सअपला द्या ना पाठवून. नाही हो एवढा वेगवान काळ. मग काय हवंय, बादशांचे शिक्क्याचे कागद. ते मागणी पत्र घेऊन सांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार, जायला लागणार 2 महिने. तिथून तो औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार, यायला लागणार 2 महिने. झाले किती, 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे, 4 महिने. आता महाराज एवढं सगळं ऐकत येतात तर आक्रमण कशाला करा. बहादूर खान 4 महिन्यांनी मान. या 4 महिन्यात महाराजांनी मात्र रायगडावर 80,000ची फौज तयार करून ठेवली आणि मग म्हटले या आता कधी पण. पण जसे आग्र्यावरनं औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद आले, बहादूर खानानं तातडीने आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. जा जा जा, हे रायगडावर जा, हे शिक्क्याचे कागद द्या आणि शिवाजी राजांकडनं ते 10 किल्ले संभाजी महाराज सगळं घेऊन या. वकील पोचले रायगडावर, महाराजांची भेट घेतली. महाराजांनी विचारलं बोला काय काम काढलं. वकील म्हटले नाही तुम्ही ते शिक्क्याचे कागद मागवले होते. कसले, अहो तुम्ही नाही का ते आमचे 1 कोटी पळवले. कधी, अहो ते हंबीरराव आलते. कुठं, अहो ते तुमचे हंबीरराव आलते, त्यांनी आमचे 1 कोटी पळवले. मग तुमचे ते वकील आले काझी हैदर, ते म्हटले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला ते एक दिमाग दाखवला की आमचा पुत्र धाडावा तुम्हाकडं, तुरंत चालते व्हा नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. तिकडं बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले बहादूर खानाने विचारलं क्या हुआ. वकील म्हटले पुन्हा फसवलं. तर काय अवस्था झाली त्या बहादूर खानाची. बिचाऱ्याने सगळं कळवलं औरंगजेबाला. शिवाजी महाराज 10 किल्ले देतो म्हणलेत, संभाजी महाराजांना पाठवतो म्हणलेत, स्वतः येतो. आता काय उत्तर द्यायचं. आपल्याकडे एक म्हण आहे, पेडगावचा शाना. म्हणतो आपण लय पेडगावचा शान आहेस. म्हण कुणावर आली माहितीये का. हा बहादूरगड पेडगावला आहे आणि हा बहादूर खान त्याचा शाना. महाराजांनी त्याला इतका फसवलाय त्यावेळीपासून महाराष्ट्रात त्याच्यावरनं ही म्हण पडली पेडगावचा शान आहे. त्याची अडचण अशी झाली की औरंगजेबाला सगळं कळवलंय, आता काय उत्तर द्यावं. पण बिचारा बहादूर खान जे घडलं ते सगळं त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलं आणि औरंगजेबाला कळवलं हुजूर त्या शिवाजी राजांनी आम्हाला पुन्हा फसवलं हो. त्याच्या या पत्राला औरंगजेबाचं जे उत्तर आलंय ना ते आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. आम्ही औरंगजेब बहादूर खानाला लिहितो, तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड फौजा घेऊन जाता, अफाट बजमीयत नेता, मागेल तेवढा खजिना देता आणि तिथं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जाऊन त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे तो शिवाजी राजा तुम्हाला फसवतो तरी कसा आणि तुम्ही फसता तरी कसे. औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. तो औरंगजेबाला लिहितो, हुजूर आपण मला विचारलं
तो शिवाजी राजा आम्हाला फसवतो कसा आणि आम्ही फसतो कसे? हुजूर, तो शिवाजी राजा आग्र्यात सुद्धा आला, तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. आता काय बोलतो औरंगजेब? महाराजांनी त्याच्याच हातावर तुरी दिली त्या. जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते तोपर्यंत औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही, चुकून अजिबात नाही. त्याला माहिती होतं सरदाराचा पराभव झाल्यावर किमान त्या सरदारावर रागावता तर येत आहे, पण या शिवाजी राजाने जर आपलाच पराभव केला तर रागवाव कुणावर? चुकून आला नाही तो, चुकून. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय. जगाच्या पाठीवर त्यांच्यासारखा महायोद्धा दुसरा नाही, अजिबात नाही. आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांपुढे जेवढे शत्रू आले त्यातले फक्त 2च भारतीय आहेत. बाकीचे सगळे शत्रू हिंदुस्थानच्या बाहेरचे, परदेशातले आहेत. फक्त 2 भारतीय आहेत. एक मिर्झा राजा जयसिंग, तो भारतीय आहे, या मातीतला आहे, आणि दुसरा अफजल खा, इथला आहे, तो भारतीय आहे. हे 2 सोडले तर बाकीचे सगळे परदेशातले आहेत. लाल महालात ज्याची बोट छाटली तो नवाब हजरत शाहिस्ता खा, तुर्कस्तानचा आहे हा, तुर्कस्तानचा नवाब. महाराजांनी याचा पराभव केला. सिकंदर चिदर खान पठाण, बहलोल खान पठाण, पठाण आहे ते, अफगाणिस्तानचे पठाण. सिद्दी जौहर, सिद्दी सलामत खा, ॲबिसिनियन्स आहेत, इथोपिया राष्ट्राचे आहेत. इथं उंबरखिंडीत शिवाजी महाराजांनी ज्याला कोंडून मारलं तो करतलब खा, उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताश्कंद, रशियाचा आहे. इराणी सरदार आहेत, मंगोलियाचे काही सरदार आहेत, इंग्रज आहेत, फ्रेंच आहेत, डच आहेत, पोर्तुगीज आहेत. महाराजांनी या साऱ्यांचा पराभव केलाय, साऱ्यांचा. 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. शिवरायांच्या काळात इंग्लंडमध्ये 2 वृत्तपत्र प्रकाशित होत होती. दी लंडन गॅझेट नावाचं एक वृत्तपत्र आहे. शिवाजी महाराज आग्र्यातून निसटले ही बातमी त्यावेळी या लंडन गॅझेटनं पहिल्या पानावर छापली होती. आणि त्या बातमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख काय केला होता त्यांनी? द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ महाराष्ट्र नाही. मग इंग्लंड मध्ये लंडन गॅझेट महाराजांचा उल्लेख काय करताय? 350 वर्षापूर्वी द किंग ऑफ इंडिया, हिंदुस्थानचा राजा. काय विलक्षण आहे, काय विलक्षण. 350 वर्षापूर्वी महाराजांनी हे अद्भुत आणि अलौकिक कार्य उभा केलं की जे चिरंतन आम्हाला प्रेरणा देत राहील. एक अमेरिकी तत्वज्ञ परवा असं म्हणाला की तुमची भारतीय पोरं भाग्यवान आहेत. आमच्या अमेरिकी पोरांना प्रेरणा मिळावी यासाठी आम्हाला काल्पनिक सुपरमॅन तयार करावे लागले, काल्पनिक रॉबिन हुड बनवावे लागले, काल्पनिक स्पायडरमॅन तयार करावे लागले. तुमची भारतीय पोरं भाग्यवान, त्यांना प्रेरणा द्यायला खुद्द छत्रपती शिवाजी महाराज या भूमीत जन्माला आले. किती भाग्यवान आहोत आम्ही, किती भाग्यवान. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जयंती उत्सव खऱ्या अर्थानं प्रेरणा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर कृती करणं हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना आहे. 350 वर्षापूर्वीचं हे अद्भुत कार्य आदर्शवत मानूनच
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना स्थापन केली. शिवरायांची सेना ती शिवसेना. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ती शिवसेना या भागात उत्तम पद्धतीनं शिवरायांच्या विचारांवर पाऊल ठेवून काम करते. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शिवसेना गंगापूर शहराच्या वतीनं हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित केला. त्या सगळ्या शिलेदारांना मी मनपूर्वक अभिवादन करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. शिवाजी महाराज की. सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम आपला संपन्न होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा तोला मोलाचा होता आणि 350 वर्षापूर्वी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार आपल्याला दिले ते आपण अंगीकृत केले तर आपल्या जीवनाचं सोनं होईल असं मनोदय या ठिकाणी नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केलं. सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. राष्ट्रगीत यानंतर सामुदायिक राष्ट्रगीत होईल. परेड सावधान. ऊंचे आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही विविध पक्षांचे जे काही या ठिकाणी उपस्थित झाले